ओके, आपण लास्ट लेक्चरला काय बघितलेलं होतं तर दोन ऍस्पेक्ट्स काय असतात, अकाउंट इन्व्हॉल्व कसे फाइंड आउट करायचे, त्याच्यानंतर त्याची कॅटेगरी, रूल्स वगैरे, ह्या सगळ्या क्लासिफिकेशन, रूल्स अप्लाय, डेबिट कोणतं अकाउंट, क्रेडिट कोणतं अकाउंट, ह्या सगळ्या गोष्टी आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेल्या होत्या. ह्याचे मी तुम्हाला करायला सांगितलेलं, बऱ्यापैकी मी सांगत होते, आन्सर सांगितलेले होते. तर आता मॉडर्न अप्रोच नुसार कसं काय काय आहे ते बघूया आपण. ओके, आता त्यांनी काय सांगितलं नाही बघा. मॉडर्न अप्रोच ह्याच्यानंतर आहे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. हा बघा, पेज नंबर 28 वरती क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स, अकाउंट्स टाइप, asset account, liability account, capital account, revenue and gain, expenses and losses. assets account मध्ये जे काही बिझनेस ओन करतं फॉर अ लॉंग टर्म ते सगळं assets मध्ये येतं. शॉर्ट टर्म साठी पण, बट जे काही बिझनेस स्वतःचा आहे ते. त्याच्यानंतर लायबिलिटीज म्हणजे जे काही बिझनेस दुसऱ्याचा आहे, बिझनेस मध्ये दुसऱ्याचा आहे, कुठले पैसे असतील किंवा कोणतीही वस्तू असेल ते सगळं. मग कॅपिटल, कॅपिटल म्हणजे जे काही अमाऊंट आपण बिझनेस मध्ये टाकणार आहोत बिझनेस रन करण्यासाठी, त्याला कॅपिटल असं म्हटलेलं आहे. रेव्हेन्यू आणि गेन्स म्हणजे इन्कम सारखंच, जे काही आपले इन्कम्स आहेत ते ह्या अकाउंट मध्ये येणार आहे. आणि एक्सपेन्सेस आणि लॉसेस, जे काही आपला खर्च आहे किंवा जो काही आपला तोटा आहे तो सगळा ह्याच्यात येणार आहे. मग मशिनरी, बिल्डिंग, गुडविल, फर्निचर ऍसेट मध्ये. लायबिलिटीज मध्ये क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, बँक लोन, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस एक्सेट्रा. त्याच्यानंतर कॅपिटल मध्ये, कॅपिटल कोणाचंही कॅपिटल ना, सगळे कॅपिटल अकाउंट, मग ते फक्त गिरीशच असलं असं असा नाही, सर्व कॅपिटल अकाउंट. रेव्हेन्यू अँड गेन्स, कमिशन रिसिव्ड अकाउंट, डिव्हिडंड रिसिव्ह अकाउंट, रेंट रिसिव्ह अकाउंट अँड इंटरेस्ट रिसिव्ह अकाउंट. एक्सपेन्सेस अँड लॉसेस मध्ये वेजेस, ऑडिट फीस, लोन्स, लॉस बाय फायर, लोन्स इथे येणार आहे लायबिलिटी मध्ये. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सेट्रा. 5 कॅटेगरीज कोणत्या आहेत तर ऍसेट, लायबिलिटी, कॅपिटल, एक्सपेन्सेस अँड लॉसेस, रेव्हेन्यू आणि गेन. त्याच्यानंतर हे लक्षातच ठेवा, काय सांगितलं नाही, for recording the change in asset or expenses. If there is increase in asset increase असेल तर आपण डेबिट करणार आहोत, आणि asset decrease असेल तर ते आपण क्रेडिट करणार आहोत. तसंच एक्सपेन्सेस आणि लॉसेस इन्क्रीज असतील तर ते आपण डेबिट करणार आहोत, आणि एक्सपेन्सेस आणि लॉसेस जर डिक्रीज असेल तर ते क्रेडिट करणार आहोत. डेबिट क्रेडिट लेफ्ट हँड साइड ऑफ अन अकाउंट इज नोन ॲज डेबिट साइड, whereas the right hand side of the account is known as the credit side. त्याच्यानंतर नेक्स्ट काय, इन्क्रीज इन लायबिलिटी इज क्रेडिटेड अँड डिक्रीज इन लायबिलिटी इज डेबिटेड. इन्क्रीज इन कॅपिटल इज क्रेडिटेड अँड डिक्रीज इन कॅपिटल इज डेबिटेड. इन्क्रीज इन रेव्हेन्यू अँड गेन इज क्रेडिटेड अँड डिक्रीज इन रेव्हेन्यू अँड गेन्स आर डेबिटेड. समजलं. आता ह्याच्यात आपल्याला त्यांनी अकाउंट शोधायला सांगितले. दोन अकाउंट कोणते, कमेन्स अ बिझनेस विथ कॅश. पहिलं काय आहे, कॅश अकाउंट. कॅश. आणि दुसरं कोणतं आहे तर कॅपिटल, कारण की प्रोप्रायटर आहे. आता कॅशने काय झालंय, कॅश कम्स इन अँड बिझनेस इज स्टार्टेड विथ कॅपिटल. हे दोन ऍस्पेक्ट्स आहेत. डिपॉझिटेड कॅश इन टू बँक ऑफ इंडिया. आता इथे दोन अकाउंट काय आहेत तर कॅश, कॅश अकाउंट, कॅश अकाउंट आणि बँक ऑफ इंडिया. कॅश अकाउंट आणि बँक ऑफ इंडिया. कॅश गेली आपल्याकडनं आणि बँक ऑफ इंडिया मध्ये कॅश आली. विड्रॉ कॅश फ्रॉम बँक ऑफ इंडिया फॉर ऑफिस यूज. कॅश विड्रॉ फॉर ऑफिस यूज सांगितलं. जर कॅश विड्रॉ फॉर पर्सनल यूज असेल तर ड्रॉइंग अकाउंट आहे. आता इथे कोणते आहेत, बँक ऑफ इंडिया आणि कॅश.
त्याच्यानंतर परचेस गुड्स फॉर कॅश, कॅश अकाउंट आणि दुसरं कोणतं आहे, परचेस अकाउंट. परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम किरण स्टोर. सो काय आहे, परचेस आहे आणि कॅश वरती सांगितलं नाही, म्हणून कॅश अकाउंट इन्व्हॉल्व नाही. तर कोणतं अकाउंट, किरण, जो कोण आपला क्रेडिटर आहे तो. त्याच्यानंतर सोल्ड गुड ऑन कॅश, म्हणजे कॅश आली आणि आपला रेव्हेन्यू झाला, सेल्स झाला, म्हणजे काय झालं, कॅश सेल्स होणं म्हणजे कॅश येणं. सोल्ड गुड्स टू रोहिणी, आता क्रेडिट वरती आहे ना, का तर रोहिणीचं नाव दिलं नाही, सोल्ड गुड ऑन कॅश सांगितलं नाही, सोल्ड गुड टू रोहिणी आणि सेल्स. डिव्हिडंड रिसिव्ह, डिव्हिडंड रिसिव्ड म्हणजे आपलं इन्कम झालंय इन दिस फॉर्म ऑफ डिव्हिडंड, आणि काय आलं तर कॅश, कॅश और बँक इथे काही झालेलं. त्याच्यानंतर पेड ऑडिट फीस, काय आले, कॅश गेले आपल्याकडनं, कशासाठी गेले तर ऑडिट फीस साठी. होप्स एवढे अकाउंट क्लासिफिकेशन तुम्हाला कळालं असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिलं नाही त्यांनी, ही जी अकाउंट्स आहेत ती आपल्याला क्लासिफाय करायचे. हे कळालं ना. हे बघा, हा जे इल्युस्ट्रेशन आहे 2-7 ते मी इथे घेतलेलं आहे बघा, समजलं. त्याच्यानंतर आता ह्याच्यात पर्सनल, नॉमिनल आणि रिअल अकाउंट क्लासिफाय करायचं. स्टेशनरी, स्टेशनरी काय असणार आहे, आपलं एक्सपेन्स आहे, म्हणून स्टेशनरी इथे, स्टेशनरी. महेश, महेश कोण आहे तर पर्सनल आहे. मी इथे अकाउंट लिहित नाही आहे, ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तिथे एक्झामला जाऊन अकाउंट लिहायचं नाही. मशिनरी, मशिनरी इज अन ऍसेट, ऍसेट्स हे कायम रिअलच असतात. कॅपिटल अकाउंट प्रोप्रायटरचं अकाउंट असते, प्रोप्रायटर इज अ पर्सनल अकाउंट. लॉस ऑन फायर, लॉस आहे म्हणून नॉमिनल. त्याच्यानंतर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, हे काय आहे तर रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी आहे, म्हणून ते पर्सनल मध्ये. बिल्डिंग ऍसेट, ऍसेट कधी येते रिअल मध्ये. याच्यानंतर बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र, कॉपीराइट, कॉपीराइट काय आहे, इनटँजिबल आहे. हा, कॉपीराइट इज अन इनटँजिबल, जसं की गुडविल. आता तुम्हाला माहिती आहे ह्याच्या खाली काय ते युट्यूबच्या खाली आपण लिहितो रिस्ट्रिक्टेड टू कॉपीराइट, असं एक असतं. कॉपीराइट म्हणजे आता माझ्या व्हिडिओवरती कॉपीराइट बसला, कारण की ते काय असतं तर कोणीतरी ओन केलेली ती गोष्ट असते, लिगली ओन केलेली. आता युट्यूब व्हिडिओ हा तुमच्याकडे काही प्रूफ नसतो ना की हा माझा आहे, हा कंटेंट कॉपी होऊ शकतो, म्हणून ते आपण रजिस्टर करतो, एक लिगल फॉर्मॅलिटी असते. आणि जर तो व्हिडिओ कोणीतरी आपला उचलला तर आपण ती कंप्लेंट फाईल करतो, आणि त्याच्यानंतर ते काय होतं, कॉपीराईटमुळे तो व्हिडिओ काढून गेला. गाणी, आता गाणी ही ओन केलेली असतात, ती रजिस्टर केलेली असतात. ती जर गाणी रजिस्टर केलेली असते आणि ती दुसऱ्या कोणाने विदाउट परमिशन यूज केली तर कॉपीराईट येतो. रिपेअर्स, तो कॉपीराईट, तो काय झाला, बिझनेसचा ऍसेटच झाला ना. रिपेअर्स, रिपेअर्स काय, एक्सपेन्सेस, म्हणून तर नॉमिनल. लॅपटॉप ऍसेट आहे आपली बिझनेसची. आणि वेजेस, एक्सपेन्सेस.
कळालं? त्याच्यानंतर हे परत क्लासिफिकेशन. आता मी तोंडाने क्लासिफिकेशन सांगते तुम्हाला, एक्सप्लेन करत बसत नाही. कॅश, रिअल अकाउंट, आउटस्टँडिंग सॅलरी. आउट सॅलरी आहे बट ती कशी आहे, आउटस्टँडिंग आहे. आपलं काय आहे ते, आपण लायबल आहोत त्याला पे करण्यासाठी, म्हणून ते पर्सनल अकाउंट मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट इज रोहित, पर्सनल अकाउंट. फर्निचर, रिअल अकाउंट. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, it is a representative body or a committee, we can say it is form of people, so it is a personal account. Goodwill, real account. Goodwill म्हणजे reputation. Prepaid insurance, personal account. त्याच्यानंतर ट्रेडमार्क. ट्रेडमार्क सुद्धा एक कॉपीराईटचाच प्रकार असतो. ट्रेडमार्क, रॉयल्टी हे इंटेंजिबल आहेत ना सर्व. रिअल अकाउंट. त्याच्यानंतर कमिशन. कमिशन नॉमिनल अकाउंट. कमिशनचे दोन प्रकार पडतात, कमिशन पेड किंवा कमिशन रिसिव्ह. लोन. लोन काय आहे तर पर्सनल अकाउंट, लायबिलिटी, ड्रॉइंग्स, पर्सनल अकाउंट, इंटरेस्ट, नॉमिनल अकाउंट. ओके. त्याच्यानंतर पुढचं इलिस्ट्रेशन 4. प्रीपेड. आता ते कळालं ना तुम्हाला कसं काय लिहायचं ते. त्याच्यानंतर नेक्स्ट इज प्रीपेड रेंट. प्रीपेड रेंट म्हणजे काय, तुम्ही रेंट हा ऍडव्हान्स मध्ये पे केला असं. अ, जेव्हा तुम्ही तो रेंट प्रीपेड केलेला असता म्हणजे तुमची थोडक्यात ऍसेट झाली, का तर तुम्ही अजून तो त्याचा उपभोग घेतलेला नाहीये ना. म्हणजे तुम्ही आता 12 महिन्याचं रेंट पे केलात पहिल्याच महिन्यात, तर तुम्हाला 11 महिन्याचं तिथे राहण्याचं हे जे काय आहे ते तो उपभोग घेतला नाहीये. जेव्हा तो उपभोग घ्याल तेव्हा ते तिथून तुम्ही मायनस करा. त्याच्यानंतर सॅलरी. सॅलरी ही नॉमिनल अकाउंट, एक्सपेंडिचर्स आणि लॉसेस मध्ये. बँक लोन, लायबिलिटी मध्ये. त्याच्यानंतर मोटर ऍसेट मध्ये. रेंट, प्रीपेड, लायबिलिटी. रेंट पेएबल आहे, प्रीपेड नाहीये. पेएबल म्हणजे तुम्ही देणे लागला, तुम्ही त्याचा उपभोग घेतलाय बट तुम्ही अजून पे केला नाहीये. यू ओन, बिझनेस ओन्स इट. त्याच्यानंतर नेक्स्ट काय, बॅड डेट्स, एक्सपेंडिचर. बॅड डेट्स म्हणजे काय सांगितलेलं आहे, अनरिकव्हरेबल डेटर्स. कॉपीराइट, इंटेंजिबल ऍसेट. त्याच्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड, इन्कम अँड गेन. डिव्हिडंड रिसिव्ह, इन्कम अँड गेन. प्रिमायसेस, ऍसेट. त्याच्यानंतर इन्शुरन्स प्रीमियम. इन्शुरन्स प्रीमियम, एक्सपेन्सेस और लॉसेस. त्याच्यानंतर ऑडिट फीस, एक्सपेन्सेस. आता हे क्लासिफिकेशन खूपसं तुमचं तुम्ही कराल. आता मी एकदा वाचते आणि याच्यात काय तुम्हाला, हा, कॅरेज इनवर्ड्स आणि आउटवर्ड्स हा एक वेगळा भाग येतो. ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ते तुम्हाला पुढे जाऊन कळेल. फ्रेट्स. फ्रेट्स म्हणजे हा ट्रान्सपोर्टेशनचाच एक आहे, तो एक्सपेन्स मध्येच घेतो आपण. तर आता हे कॅरेज जे आहे ते एक्सपेंडिचर मध्येच. लाईफस्टॉक म्हणजे जो काही तुमच्याकडे आता घोडे आहेत, एनी काइंड ऑफ ॲनिमल दॅट यू यूज फॉर युअर बिझनेस. घोडे झाले, गुरं झाली, और एनिथिंग लाईक काउज, बफेलोज, एव्हरीथिंग. आणि डिस्काउंट रिसिव्ह, डिस्काउंट पेड पण असतं, डिपेंड्स आहे. बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्टची एका मधल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय. समथिंग दॅट बँक्स गिव्स यू over and above the balance in your account if you have an current account. It is known as bank overdraft. हे आता ह्याच्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही असं मला वाटतंय. काहीच आला तर तुम्ही कमेंट बॉक्स ओपन आहे, कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा, मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देईनच. त्याच्यानंतर नेक्स्ट, हा, इलिस्ट्रेशन 1 to 5 ऍक्टिव्हिटी 4. हे तुम्हाला मी लेसन नंबर 1 शिकवताना सांगितले. Assets is equals to liabilities plus capital. Capital is equals to total assets minus outsider liability. Insider liability म्हणजे capital. Assets is equals to
कॅपिटल प्लस आउटसाइडर लायबिलिटी ॲसेट्स इज इक्वल्स टू लायबिलिटी. आता त्याने काय सांगितलं, रोहित शर्मा started a business with 50,000. कॅपिटल आहे ना 50,000, ॲसेट 50,000. त्याच्यानंतर परचेस गुड्स फ्रॉम धोनी ऑन क्रेडिट. आपण परचेस केले म्हणून ती आपली लायबिलिटी झाली 10,000. मग ॲसेट्स इज इक्वल्स टू 10,000. त्याच्यानंतर सोल्ड गुड्स टू विराट ऑन क्रेडिट 20,000. विराट आपल्याला देणार आहे, किती देणार आहे तर 20,000. बट ते आले आहेत का, नाही आले, म्हणून प्लस 20,000 मायनस 20,000. त्याच्यानंतर रिसिव्ह डिव्हिडंड ते इथे द्या, म्हणजे ह्याची 60,000 झाली. हा, त्याच्यानंतर रिसिव्ह डिव्हिडंड 500, पेड ऍडव्हर्टाइजमेंट मायनस 500 करायची इथे. मग 50,000 प्लस 10,000 इज इक्वल्स टू 60,000. इथे 10,000 आणि इथे 50,000. समजलं. सोल्ड गुड्स टू विराट ऑन क्रेडिट, आपल्याकडे कॅश आली आहे नाही, आपल्याकडनं गुड्स गेले आहेत 20,000. सो मायनस 20,000, कॅश आली आहे 20,000 ची येणार आहे. समजलं. त्याच्यानंतर नेक्स्ट इज, हे एवढं कळालं. आता नेक्स्ट, रुपाली कमेन्स बिझनेस विथ बँक बॅलन्स. तिने कॅपिटलच येणार आहे 25,000. मग ॲसेट्स 25,000. परचेस मशिनरी ऑन कॅश 5,000. म्हणजे आपल्याकडनं मशिनरी आली 5,000 ची आणि 5,000 गेली. कसले तर कॅश मध्ये, म्हणून तो 0 झाला. त्याच्यानंतर ब्रॉड गुड्स फ्रॉम स्वरा ऑफ वर्थ ₹3,000 ऑन क्रेडिट. कॅश गेले आपल्याकडनं नाही, म्हणून प्लस 3,000. त्याच्यानंतर सॅलरी पेड हे मायनस 3,000, कारण की सॅलरी पेड आहे. इंटरेस्ट रिसिव्ड हे प्लस 2,000. लायबिलिटी वाढली आपली इथे 3,000. सो हे 3,000, हे 25,000. इथे 25 प्लस 3, हे प्लस 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 मायनस कॅन्सल झाले. 25 प्लस 200, 25,200. त्याच्यानंतर नेक्स्ट इलिस्ट्रेशन 3. अर्जुन स्टार्टेड अ बिझनेस विथ कॅश. कॅश म्हणजे कॅपिटल 90,000, म्हणून ॲसेट 90,000. त्याच्यानंतर परचेस मोटर कार ऑन क्रेडिट फ्रॉम होंडा कंपनी. परचेस मोटर कितीची, 30,000ची ऑन क्रेडिट, म्हणून मोटर कार आली मायनस 30,000. मोटर कार नील झाली. लायबिलिटी आपल्याकडे वाढली 30,000ची. त्याच्यानंतर परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम किरण वर्थ ₹10,000. 10,000चे गुड्स आले, इथे लायबिलिटी वाढली 10,000. गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर लेस 1.
Depreciation of motor car. Depreciation lessons. आणि हा कसला लॉस आहे? हं, आता तुम्ही म्हणाल गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर इथे का घेतले कॅपिटल? कारण की तुम्हाला एक मी कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर सांगितले होते. रेव्हेन्यू म्हणजे जे रिकरिंग असतात ते, कॅपिटल म्हणजे नॉन रिकरिंग, म्हणून ते तिथे घेतले. बट मायनस केले त्याच्यानंतर. डेप्रिसिएशन हा नॉन कॅश आयटम असतो. डेप्रिसिएशन त्याच्यानंतर गुड्स सोल्ड फॉर कॅश 5,000. आपल्याकडनं गुड्स गेले 5,000 चे आणि कॅश आली 5,000. आता ह्यांची टोटल 90,000 प्लस 10,000 1 लाख 1 लाख. असं कसं झालं? काहीतरी राहिलं का? हम्म. हा बघा इथे मी काय केलं, हे चुकलं, मायनस करायचं नाही इथे. कॅश गेली आहे का? नाही. बघा आता 90 प्लस 30 1,20,000. 1,30,000 त्यातनं वॉज 1,29,000 आणि 1,28,000. इथे 40 आणि इथे 90,000. 90,000 मायनस 1,000 आणि मायनस 1,000 म्हणजे 88,000. कळालं? आता मी फक्त इथे सांगणार आहे तुम्हाला, तुमचं तुम्ही सॉल्व्ह करा. 5 आणि 4 आणि 5. मेथा स्टार्टेड अ बिझनेस म्हणजे कॅपिटल 80,000 म्हणून ॲसेट्स इज इक्वल्स टू 80,000. परचेस गुड्स ऑन क्रेडिट ऑन अश्विना 12,000. सो गुड्स आले 12,000. ॲसेटमध्ये लायबिलिटी 12,000 ने इन्क्रीज झाले, सो ॲसेट 12,000. परचेस फर्निचर फ्रॉम MS Furniture Mart on credit 6,000. मग asset मध्ये 6,000. Sold goods to Anand worth rupees 10,000. Cash 10,000 plus होणार 10,000. Goods minus होणार. त्याच्यानंतर withdrawal cash for personal use. आता इथे आपण कॅपिटल मध्येच मायनस लिहिलं आहे बघा. कॅपिटल मध्येच मायनस केलं नाही विड्रॉच. ड्रॉइंग्स त्याच्यानंतर गुड्स सोल्ड कॉस्टिंग 12,000 ॲट अ प्रॉफिट ऑफ 2,000. गुड्स गेले 12,000 चे, प्रॉफिट झालं 14,000 चं. हे बघा इथे म्हणून प्लस मायनस. समजलं? त्याच्यानंतर नेक्स्ट मिस्टर मनोहर started a business of 75,000. 75,000 इथे 75,000 इथे.
परचेस स्टेशनरी 1000 इथे आणि तेच 1000 आपण मायनस करणार आहोत आणि सॉल्व्ह करून नाही देणार आहे. त्याच्यानंतर बॉट गुड्स ₹6000 फ्रॉम मोहन, 6000 इथे 6000 इथे, सोल्ड गुड्स टू राधा 10,000 इथे प्लस मायनस करणार. परचेस मोबाईल फॉर बिझनेस 2000, हा ऍसेट मधून प्लस मायनस करणार 2000. त्याच्यानंतर सोल्ड गुड्स कॉस्टिंग ₹20,000 ॲट प्रॉफिट ऑफ 5,000, 20,000 आणि 25,000 आणि सॅलरी -2,500 एवढंच आहे. त्याच्यानंतर एक्सरसाइजचा हा भाग आहे. एक्सरसाइज आपण उद्या डिस्कस करूया. आपण थांबूया. थँक्यू. आणि काही डाऊट्स असतील कशाबद्दलही, कोणताही लेसन नंबर 1 असू दे, लेसन नंबर 2 असू दे, बेसिक क्लास सुरुवातीलाच क्लिअर करा, कारण की ते पुढे जाऊन प्रॉब्लेमॅटिक होतं. होप सो तुम्हाला आजचा लेक्चर समजला असेल. काही डाऊट्स असतील कमेंट करा, मी तुम्हाला रिप्लाय देईनच. थँक्यू.